पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही. पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज. कोणत्या पक्षाने त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनी देखील डिवचलं. शरद पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घ्यावा. पवारांनी पुन्हा नव्याने काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल. संजय राऊतांचं भाष्य. तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं जुनं पत्र समोर. वेगळा गट स्थापन करण्याची मागणी तर सोनिया गांधींकडून तृणमूल काँग्रेसला ऑफर. पक्ष विलीन केल्यास राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्याचं आश्वासन. अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने सस्पेन्स. सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजप चटकीण, अर्थ खातंही खाल्लं. हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीतून बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका. सूत्रांची माहिती, आज निर्णय होण्याची शक्यता. जळगावातील शिंदेंच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल. शिष्टाईसाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. रेश्मा काळे उद्या माघार घेतील. महाजनांकडून विश्वास व्यक्त. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता. अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांची सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. बिनाड सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. रोहित पवारांची मागणी. तर रोहित पवारांचं आंदोलन निव्वळ स्टंटबाजी. जयकुमार गोरे यांचा हल्लाबोल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत. कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. देशात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यामध्ये महागाई दर वाढला. मे महिन्यामध्ये महागाई दर 3.93%. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढवण्यास कारणीभूत. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई. इराणच्या सर्वोच्च न्यायालयाकडून डॉक्टर सेजल पवारला बोलणार. केईएम मेडिकल कॉलेजकडून निलंबनाची शक्यता. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. नेटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. एनटीएचा मोठा निर्णय. 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा इशारा. उत्पादक आणि सप्लायर्स देखील मकोकाच्या कचाट्यामध्ये अडकणार. बंधू अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील. सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. नागपूर शहरातील काही भागामध्ये पावसाच्या सरी. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. धान कापणी अंतिम टप्प्यात असल्यामुळे शेतकरी चिंतेत. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर. डीसीपी अतुल झेंडेंकडून आरोपीची दांडक्यानं धुलाई. एका निष्पाप नागरिकाला लागली होती गोळी. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष ब्लॉक. आज रात्री 1:15 ते पहाटे 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार.